तर नमस्कार मित्रांनो, मी सुयोग पिलके, स्वागत आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आता निघालोय धरण बांधण्यासाठी। आपलं गणपतीचं विसर्जन आहे, त्याच्यासाठी आपण आता पर्यावरती धरण बांधण्यासाठी आपण जाणार आहे। कारण की आता वाजले 4 वाजलेत, खूप आता आपल्याकडे ऊन पडत आहे। कारण की 4-5 दिवसापूर्वी आपल्याकडे खूप जोरदार असा पाऊस होता। आता आपल्याला जे विसर्जन करायचं गणपतीचं, त्यासाठी आपल्याला आता धरण बांधायचं। कारण की त्या साईडला आपण दरवर्षी गणपती विसर्जनच्या आधी आपण 1-2 दिवस धरण बांधत असतो। कारण पाऊस खूप कमी असतो, जर पाऊस असला तर आपण त्या साईडला धरण बांधत नाही। जे पर्याय त्याच्यामुळे ती वाळू सर्व वाहून येते, ती पूर्ण आता जी कोंड होती ती सर्व भरलेली आहे त्या ठिकाणी, ते आपल्याला धरण बांधायचं आहे। तर आपल्या वाडीतील जी पोरं आहेत ती सर्व खालच्या साईडला गेलेली आहेत आणि आपला हा पिलकेवाडी स्टॉप आहे, ह्या साईडला साठवले आहे। आणखीन ह्या साईडला लांजाकडून जो रस्ता येतो तो ह्या लांजाकडून रस्ता होतो। तर आपल्याला आता आपण या खालच्या बाजूला ह्या साईडला आपली विहीर आहे, आणखीन पर्याय खालच्या बाजूला तिकडे आपल्याला धरण बांधायला जाणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, ह्या साईडला बघितलं असाल की ही जी पायवाट आहे ती बुलबुलीत झाली, कारण पाऊस असल्यामुळे त्याच्यावरती पूर्ण शेवाळे पकडले। ती पूर्ण आता आपल्याला ही जी पायवाट आहे ती पायवाट पूर्ण आपल्याला साफ करून घेणार आहे। इकडून जे विसर्जनला आपण सर्व वाडीतली सर्व लोक जातो, जायला पण व्यवस्थित आपल्याला खालच्या बाजूला जायला होईल। त्यासाठी पूर्ण ही दोन्ही साईडला आपण जी वाट आहे ती पूर्ण आपण साफ करून घेणार आहे। आणि या साईडला खालच्या बाजूला जो पर्याय तिकडे आपण दरवर्षी विसर्जन करतो। तर ह्या साईडला जी विहीर आहे बघा, ह्या साईडला जी विहीर आहे इकडे, या विहिरीचं पाणी आपल्या पूर्ण वाढीसाठी असतं। इकडे आपला पंप आहे, पंप रूम आहे। आणखीन या साईडला आपली जी विहीर आहे, या विहिरीचं पाणी आपल्या पूर्ण आपल्या वाडीमध्ये आपल्याला पिण्यासाठी आपण इथून वाडीमध्ये पाणी घेऊन जातो। तर या साईडला आपलं जे खालच्या बाजूला जे पर्याय इकडे आपण गणपती ह्या साईडला आधी गणपती विसर्जन झाले, आपले जे 7 दिवसाचे जे गणपती होते ते सर्व या ठिकाणी विसर्जन इकडेच आपण केलं होतं। तर हा बघितला असाल, हा जो पर्यामध्ये इथे आपण गणपती विसर्जन करतो। कारण की पहिलं या ठिकाणी भरपूर उंच पाणी होतं आणि वरून जी माती वाहून येते त्याच्यामुळे जी कोंड होती ती पूर्ण आता भरून गेलेली आहे। आणि त्या साईडला जे धरण होतं, आपण दरवर्षी या ठिकाणी धरण बांधतो। गणपतीच्या आधी 1-2 दिवस धरण बांधतो, जर पाऊस असला तर धरण बांधत नाही। तर ह्या साईडला जी पोरं आहेत आपल्या, किती उंच आहे रे बघू, गुल्लूला पाठव खाली, जा गुल्लू। पोल होता तो कुठे काय गेला, आदलीला होता ना एकदा, हाय पोल खाली। काय करायला पाहिजे होतं काय बघ, आडवाडकून बांबू असं टाकायला पाहिजे होतं। हा, उभंच मारायला पाहिजे होतं। हा, असं उभं मारूया। असं काय साफ करायला लागल, तर खालचा राहून दे, तसं साफ नको कराय। मग पाणी काय, मग पोल का थोडी काढायला लागेल, पोल जाम बसलाय। इकडून एक कोणतरी इथे येतं न्यू इकडे, इथे ये बंटी इकडे, आतून टाक, आतून। हे गुल्लू आतून टाक, आतल्या साईडून। हा, कोण? हा काढू दे. तर या साईडला बघू शकता आपण
या साईडला आपण पूर्ण आपले जे गणपती असतात ते पूर्ण विसर्जन, कारण की या साईडला पूर्ण माती साचले पूर्ण, त्याच्यामुळे पाणी असायला जी भरपूर मोठी कोंड होती या साईडला. तर या साईडला बघा आपण जेव्हा पाऊस पडतो किंवा इथे धरण बांधलं की एवढं पूर्ण आपल्या छातीभर पाणी असतं. आता पूर्ण त्याच्यामुळे माती भरलेली आहे, त्याच्यामुळे पाणी खूप कमी आहे आता या साईडला, ढोपारभरच आता पाणी आहे. तर ह्या साईडला आपण आता धरण बांधणार आहे खालच्या बाजूला. आणि या साईडला बघितलं तर आपले जे 7 दिवसाचे गणपती ते या ठिकाणी विसर्जन केलेले आहेत. थांब हे बघ पाटी, पुढच्या बाजूला भरपूर पाणी, छातीभर पाणी आहे त्या साईडला. किती आहे पाणी तिकडं? आता भरले आहे तिकडे सर्व माती. हां हां ते बघ किती उंच आहे तिकडं. हे पप्पू ये. त्या साईडला तन्वीर गेला, तुम्ही बघू शकता किती उंच पाणी आहे. एवढाच उंच. पुढच्या बाजूला बघ किती आहे तिकडं. त्या ठिकाणी माती भरली ना सर्व. पहिला भरपूर उंच असायचा ना कधी पहिला ना. आता चल ये खाली. हां पाणी लय कमी आहे बघ, याच्यामुळेच ती माती भरली वरती. या माती भरली ना त्याच्या पायी भरले ती. एवढा पाणी आहे वरती, ढोपरवरच आहे. जातो आडवा नाही राहता पिंटू. नाही येणार, जाम बसलाय. पण ती चॅनल कुठपर्यंत आहे टाकलेला. हा काढावा सगळा, ही माती सगळी सरकून जाऊ खाली. जावा जावा तुम्ही जावा. अरे थोडा तेल घालून पाणी कसं आणलं तुम्ही. पहिले काय आहे युट्यूबर आहे. बिट्टू ताट आहे. पोल एवढा मोठा आहे तिकडपर्यंत. तर कायला माहिती आहे, धरण बांधला नाही ना त्याच्यामुळे तिकडं माती तुंबली ती सगळी. निघाला ना. मध्ये आला कशा वाटतं.
हे अंगावर येईल बरसा तसा मारीत नाही आई मारीत नाही आई बिलकुल पाहिजे माझी बसली कोणता वावर एवढा वावर पोल कुठे गेलाय? खाली गेलाय? दगडानं खाच्यात आता देव असा पानासारखं देव खाली 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 नको तुम्ही या आता कुठला आहे ना चला बांध खाली दगडी सांगतो बांधा काय चिपल्या घे आधी चिपल्यावरून बांधला एकान पकडा बाकीच्याने घ्यावा आता बस जरा वाचा घे का मजबूत आहे आकाश खाली पडला तर दंड नाही ए बरोबर तिकडं नाही तिकडं बरोबर नाही पिंटू पुढे नाही खाली देव
करा ना काढू जे पडतो मोठा दे ना मोठा गेला आपण मोठा नाही खाली पायात मारतो का तुझा मारल्या हे निघते काय हे काय घाली घे येली काय का तिथे ठेवूया दगडावरती खाली ठेव ठेव का ठेव असा जाऊन दे त्या बांधाची गरज नाही हा इकडनं कॅपा बसेल ना त्या बसेल तो पीठ म्हणजे वरनं टाले टाकायचे अशा माग म्हणजे हे उभे ठेव मधून मोठ वलं लागतील काम ठेवूया पिंटू बांधायला लागेल नको काय नको या लेवल नाही का तो एकाच लेवल नाही काय काय मग ह्या इकडे टाका पाहिजे पिंटू आणि त्या तिकडे टाका पाहिजे उलटा फिरवा पाहिजे कोपऱ्यात मार कोपऱ्यात मार कोपऱ्यात मार आमच्या इकडे दाब द्यायला कुठे आहे हा तिकडच लाव तिकडच बांध पप्पा गेले